नमस्कार. वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण बघा कटोरीला परफेक्ट असा टक्स कसा मारायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. अस्तरची कटोरी आपण इथे पाहणार आहोत. त्याचप्रमाणे तुम्ही साध्या कटोरीला सुद्धा बिना अस्तरचा जो ब्लाउज असतो त्यालाही तुम्ही टक्स मारू शकता. कटोरीचा आपला टक्स तिरका कसा जातो किंवा चपटा होतो असे काही प्रॉब्लेम येतात प्रत्येक वेळी आपण जेव्हा नवीन ब्लाऊज शिवत असतो तेव्हा. तर तसे प्रॉब्लेम येऊ नये कारण मेन पार्ट हा आपली कटोरी असते. तर त्यासाठी मी खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत तुम्हाला छान असं परफेक्ट टक्स कसा घ्यायचा हे तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा समोरासमोर कटोरी ठेवून घेतल्या आहेत आणि आपण पूर्ण आपले अस्तर आणि ब्लाऊजचा जो कपडा आहे तो आपण इथे जॉईन करून घ्यायचा आहे. आपल्या चॅनलवरती बघा वेगवेगळ्या ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंग, डिझायनर ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंग, त्याचप्रमाणे साड्यांपासून वन पीस ड्रेस, नऊवारी साड्या, शाही मस्तानी साडी लहान मुलींसाठी खास करून म्हणजे साड्यांपासून वन पीस खूप छान असे त्याचेही व्हिडिओ टाकत आहे. तर नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करून घ्या. म्हणजे काय होईल, मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकत जाईन तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि मग तो व्हिडिओ जो आहे तो तुम्ही एकदम मी सोप्या पद्धतीने केलेले आहेत ते तुम्ही सर्वात अगोदर पाहू शकाल. इथे पाहू शकता एक्स्ट्राचा जो कपडा होता तो एकदम कट टू कट आपण व्यवस्थित फिनिशिंग सहित इथे कट करून घेतलेला आहे. कटोरी ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग पेपर कटिंगचा याच ब्लाऊजचा पेपर कटिंगचा मी व्हिडिओ टाकलेला आहे. तर तोही तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. खूप छान असं एकदम सोप्या पद्धतीने परफेक्ट कटोरी ब्लाऊज शिवण्यासाठी गिऱ्हाईकाचे वगैरे आपण शिवतो तेव्हा आपण नवीन असेल तर नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल असं तोही व्हिडिओ आहे. तर बघा आता आपण इथे जॉईन करून घेतलेला आहे अस्तर आणि मेन कपडा. तर त्यानंतर काय करायचं बघा, अशा प्रकारे ठेवून घ्यायचं. वरी बघा, वरी आपला जो कोण आहे तो असा आला पाहिजे. वरी गोल गळ्याचे तिथे बघा इथे असं गोल व्यवस्थित तिथे थोडासा गळ्याच्या बाजूला असं तिरका आला पाहिजे आणि जो आपला मध्यम पॉईंट काढलेला आहे आपण तोही अशाच प्रकारे आला पाहिजे. तर बघा समोरासमोर आपण कटोरी काय करायचं असं ठेवून घ्यायचं म्हणजे बरोबर आपल्याला ते समजतं. आता कटोरीला टक्स कितीचा मारायचा, वरून उंचीवर रुंदी किती घ्यायची. तर बघा नॉर्मल आपण जी कटोरी असते त्याला आपण 2.5 इंच उंची घेतो. दोन्हीही समोरासमोर असे ठेवून घ्यायचे म्हणजे काय होईल, आपल्याला लवकरात लवकर दोन्ही कटोरी एकत्र तयार होतात. आणि रुंदी आपल्याला बघा 1.5 इंच घ्यायची आहे. अशा प्रकारे जर आपण मार्किंग करून घेतलं तर एकदम परफेक्ट असं. जर वेळेस आपण असेच परफेक्ट माप घेऊनच कटोरीला टक्स द्यायचा. अंदाजे वगैरे टक्स दिले तर खूप ब्लाऊज बिघडतात, टक्स तिरके वगैरे जातात. त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. बघा टीप आपण देऊन घ्यायची. टीप देत असताना खालून वरी देत जायचं. आता बघा हे मार्किंग दोन्ही बाजूचं एकत्र आलेलं आहे आपलं, त्यामुळं ते हा वरून दिलं आपल्याला द्यावं लागणार आहे जी टीप आहे ती. जर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असतील, काही शंका असतील तर नक्कीच मला कमेंट करून विचारा. मी नक्कीच पुढील व्हिडिओ त्याचा बनवण्याचा प्रयत्न करेन व तुम्हाला काही ज्या अडचणी आहेत ते सांगण्याचा. आणि इथे बघा प्रयत्न करेन. इथे बघा अशा प्रकारे जो आतला टक्स आहे तो असं ठेवून घ्यायचा आणि तर ते एक टीप देऊन घ्यायची आपल्याला अशी. अशा प्रकारे जर आपलं बघा अजून एकदा मी तुम्हाला दाखवते. असं कटोरी ब्लाऊजला शक्यतो हेच करायचं. खूप छान असं आपली कटोरीचा शेप येतो त्यामुळे. किंवा जर तुम्हाला नको असेल तर कट करूनही टाकू शकता किंवा शक्यतो असं करत चला. आतून दोरे वगैरे पण निघत नाहीत आणि परफेक्ट अशी आपली कटोरी तयार होते. त्यामुळे बघा समोरासमोर ठेवली तर किती छान एकदम एकसारखं, तिरकं वगैरे टोक अजिबात कटोरीचं नाही. परफेक्ट असं मापात जर आपण कटोरी काढलेली असेल तर छान अशी परफेक्टच टक्स येतो. आणि कटोरीचा टक्स हा आपण मोजून घ्यायचा, कटोरी किती पाहिजे वगैरे असे. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.